राज्यातील काही भागात आज आणि उद्या गारपिटीचा अंदाज आहे, तर पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. आज राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. उद्या अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय. तर कोकण, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. शनिवारी राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तसंच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय. रविवारी गोंदिया आणि गडचिरोली, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वादळी पाऊस, तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी पूर्व विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.